सांगली जिल्हा परिषदेने जल जीवन योजनेच्या तब्बल 100 कॉन्ट्रॅक्टरना ठोठावला 10 लाखाचा दंड। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या 100हून अधिक कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने दंड ठोठावला आहे। गेल्या जानेवारीपासूनच्या 3 महिन्यात 10 लाख रुपयांहून अधिक दंडाची वसुली केली आहे। कामे रखडत ठेवणाऱ्या ठेकेदारांना पाणीपुरवठा विभागाने वेळोवेळी नोटिसा बजावल्या आहेत। त्यानंतरही सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर दंडाची आकारणी केली आहे। गेल्या जानेवारीपासून अशा 100 ठेकेदारावर दंडाच्या कारवाया करण्यात आल्याचे अभियंता संजय येवले यांनी सांगितले। जिल्ह्यात जल जीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या 683 योजनांची कामे सुरू आहेत। त्यांची कामे फारच मंद गतीने सुरू आहेत। फेब्रुवारी अखेर 214 कामे पूर्ण झाली असून 127 योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत। मजूर सोसायट्या, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मोठ्या ठेकेदारांनी ही कामे घेतली आहेत। त्यापैकी काही ठेकेदारांनी कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू केलेले नाही। काही ठेकेदारांनी कामाची मुदत संपली तरी शुभारंभाचा नारळ फोडलेला नाही। काही ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडलेली आहेत, तर काहींची कामे अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाली आहेत। योजनांची गती वाढवण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदारांकडे पाठपुरावा सुरू केला आहे। बहुतांश कामांमध्ये त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे। नीलम शिवाजी लवटे राहणार बुधगाव या सुशिक्षित बेरोजगार अभियंता ठेकेदाराला जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकले आहे। पाडळी तालुका शिराळा येथे पाण्याच्या टाकीचे काम मुदतीनंतरही पूर्ण न करणाऱ्या या ठेकेदार आहेत। पुढील 3 वर्ष त्यांना जिल्हा परिषदेचे कोणतेही काम मिळणार नाही। कामे गतीने पूर्ण न करणाऱ्या आणखी काही ठेकेदारावर अशा कारवाईची शक्यता आहे। जल जीवन योजनेची कामे गतीने होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। काही ठिकाणी जागा न मिळणे, स्थानिक राजकारण किंवा अन्य प्रतिकूल कारणांनी कामे रखडत आहेत। अशा ठिकाणी कारवाई केली जात नाही। कोणतेही सबळ कारण नसतानाही कामे रखडल्यास कारवाई केली जाणार असल्याचे संजय येवले, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांनी सांगितले आहे।